आजच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रबोधन घ्यावे असे मत शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी व्यक्त केले। ते शिंदखेडा येथे शिवजयंती निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीवेळी बोलत होते। यावेळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, उपनिरीक्षक राजू सूर्यवंशींसह गोपनीय विभागाचे अनंत पवार उपस्थित होते। याप्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक उदय देसले तसेच शहरातील शांतता कमिटीचे सदस्य प्रकाश चौधरी, सुनील चौधरी, निरंजन वंदे, राहुल पाटोळे, प्राध्यापक मधुकर मंगळे, बबलू मराठे, अशोक राखेजा, गुलाब सोनवणे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। शिंदखेडा शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना नियमाचे पालन करावे लागेल, अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल। तसेच डीजे वाद्यावर आवाजाचे बंधन राहणार आहे। मिरवणूक 10 वाजेच्या आत बंद करून शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी मिरवणूक शांततेत पार पडेल याकडे लक्ष द्यावे, याची जबाबदारी समिती प्रमुखांनी घ्यावी असे आवाहन शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी केले। यावेळी सुनील चौधरी, प्रकाश थोरात, प्राध्यापक निरंजन वेदे, राहुल पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले। आभार पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी मानले। यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। श्री न्यूजसाठी यादवराव सावंत, शिंदखेडा। सूचना एक महत्वाची देऊ इच्छितो की आपल्या ग्रामीण भागात तालुका लेवलवर आणि शहरामध्ये जे काही मंडळ आहेत त्या मंडळांनी प्रथम आपली परवानगी घ्यावी। त्या परवानगीमध्ये तुमच्या याचं स्वरूप, जयंतीचं स्वरूप काय काय आहे ते स्वरूप सगळ्यांनी स्पष्ट करावं। परवानगी घेताना आपल्या जे मंडळ असेल, पदाधिकारी असतील, त्या सर्वांची नावं, फोन नंबर आम्हाला द्यावेत। त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे तुमचा, काही ठिकाणी मिरवणुका आहेत, काही ठिकाणी प्रतिमा पूजन असते, काही ठिकाणी पुतळा पूजन असते। तर माझी सर्वांना अशी विनंती राहील की ज्या ठिकाणी मिरवणूक तर राहते, परंतु काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्ते असतात। आपल्या गल्लीमध्ये, आपल्या चौकामध्ये किंवा आपल्या गावामध्ये, ग्रामपंचायत ऑफिसमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या दुकानाच्या बाहेर वगैरे पूजन करतात, प्रतिमेचं पूजन करतात, फोटोचं पूजन करतात। अशा वेळेला माझी सगळ्यांना विनंती राहील की पूजन झाल्यानंतर आपण ती प्रतिमा आणि ती सुरक्षित ठेवावी। जर आपल्याला दिवसभर ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता किंवा एखादी चांगली व्यक्ती त्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्रतिमेजवळ आपण ठेवा। त्याच्यानंतर गावात आणि शहरामध्ये फ्लेक्स बोर्ड लावताना ज्या ठिकाणी लावाल, सार्वजनिक ठिकाणी लावाल तुम्ही नगरपालिकेची परवानगी घ्या, खाजगी ठिकाणी लावाल त्या व्यक्तीची परवानगी घ्या, एखाद्याच्या दुकानासमोर किंवा घरासमोर लावा त्या व्यक्तीला परवानगी घ्या। परवानगी घ्यावी, त्याची कन्सेंट घ्या, विचारा त्याला, बाबा आम्ही लावतोय, तुला मान्य आहे का? नाही तर एखाद्याची नाराजी असते त्या ठिकाणी आपण लावतो, तसं काही होऊ देऊ नका। त्यानंतर किंवा कमान लावताना कुठल्याही वाहनाला अडथळा येणार नाही, वाहनामध्ये अडकणार नाही, 2 वाहनं व्यवस्थित पास होतील। वरची उंची जी असते ती कमानीची उंची ती व्यवस्थित असावी, कारण आता तुम्हाला माहिती आहे याचे ट्रॅक्टर चालू आहेत, ऊसाचे ट्रॅक्टर चालू आहेत किंवा काही वाहनं मोठे ट्रक्स वगैरे माल भरून जातात। असे काय असेल तर तिथे आपण लक्ष ठेवलं पाहिजे। त्या हिशोबाने आपल्या बॅनर आणि पोस्टरची उंची आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे।